जय जगदम्ब श्री गणेशाय नमः। जय जगदम्ब माता की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अंबा माता की जय। या देवी सर्वभूतेषु मातरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरिचरी वणिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तो जननी मदी नकळे अज्ञान मेले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भाविक श्रोते, देवी भागवताच्या पहिल्या दिवसाचं आपण चिंतन करतो। पहिल्या दिवशी आपण देवी भागवताची प्रस्तावना आणि देवी महात्म्याचं चिंतन केलं। त्या पहिल्या भागातल्या चिंतनात आम्ही विचार केला की आमचं प्राचीन वाङ्मय आणि त्याचे प्रकार, त्या प्राचीन वाङ्मयामध्ये वेद पुराणाचं काय महत्त्व आहे आणि या पुराणामध्ये असलेले देवी भागवत या देवी भागवताला तोड नाही। हे देवी भागवत ही एका वेगळ्या तत्त्वाची कथा आहे, ज्या मातेचा अंत ना पार वेदांनाही नाही कळला, वेदांना देखील कळला नाही, असं हे वेगळं रूप आहे। हे एक तत्त्व आहे, पण याची रूपं अनेक आहेत। हा सगळा भाग आम्ही प्रास्ताविकामध्ये आणि महात्म्यामध्ये पाहिला। नंतर दुसऱ्या दिवसाच्या कथाभागामध्ये आम्ही कल्पक आणि म्हणजे कल्पांत दोष, त्याचं कारण आहे की आपल्या ह्या ज्या देवी भागवतातल्या पुराणात ह्या अब्जावधी वर्षापूर्वीच्या जुन्या कथा आहेत, मग त्या कथेमध्ये तुम्ही श्रवण केलेल्या इतर कथामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवणार। मग हा बदल जाणवल्यानंतर जे ज्ञानी श्रोते त्यांना शंका उत्पन्न होती की अरे, आम्ही तर भागवतामध्ये परीक्षिताची कथा वेगळी ऐकली आणि देवी भागवतामध्ये परीक्षेची कथा वेगळी सांगितली, हा का बरं हा फरक? ग्रंथात हा फरक, तर ग्रंथात फरक होण्याचं कारण त्याला कल्पांत दोष मांडलेला आहे। 30 कल्प झाले, प्रत्येक कल्पामध्ये सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग होतं आणि प्रत्येक कल्पात हे सगळे अवतार होतात आणि म्हणून कथामध्ये थोडाफार फरक आम्हाला पाहायला मिळतो। कल्पांत दोषातून माहिती पाहून उदाहरण घेऊन आम्ही पुराणाची वैज्ञानिक महती पाहिली।
की आमचं विज्ञान जुनं असलं, पुरातन काळाचं असलं तरी त्यातल्या कथा ह्या आजच्या विज्ञानाला मागे टाकतात. आज विज्ञान त्याच्यावर शोध घेत आहे नवीन नवीन, आणि ते कसं सत्य हे आज सिद्ध होत आहे. म्हणून आणि नंतर आम्ही हा मुद्दा पाहिला, 18 पुराणं उपपुराणं लिहिली व्यासाने, पण त्या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ देवी भागवतच का, याचेही 10-12 मुद्द्याने आम्ही चिंतन केलं. आणि आज आपण तिसऱ्या दिवशी बघणार आहोत की या आदिमायेशिवाय, या जगदंबेशिवाय कोणालाच पूर्णत्व नाही. आम्हाला नाही आणि देवी देवतांना नाही. देवतांच्या अवतारालाही पूर्णत्व येण्यासाठी ही मा जगदंबाच आहे. तीच या देवांना ऊर्जा देते, शक्ती देते. आणि म्हणून प्रथा आहे, सीताराम आधी सीता मग राम, उमा महेश आधी उमा मग महादेव, राधे श्याम आधी राधा मग श्याम. कारण या सर्वांच्या मदतीशिवाय, शक्तीशिवाय, या देवीच्या भगवतीच्या कृपेशिवाय हे काही करू शकत नाही. म्हणून मराठीमध्ये आपल्याकडे म्हण आहे की प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीतेत मागे एक स्त्री असते. तशी रामाच्या मागे सीता आहे, महेशाच्या मागे उमा आहे, कृष्णाच्या मागे राधा आहे. आणि म्हणून हे राधा सीता ह्या आदिमाय आदिशक्तीचं रूप असल्यामुळे या तृतीयदिनी या राधेचं चरित्र आणि सीतेचं चरित्र आम्हाला पाहायचं आणि येतं याच्या चिंतनामध्ये. नंतर देवी ही सत्वर पावणारी आहे आणि त्याकरता ही देवीचं महात्म्य, देवीचं जागरण, देवीचं नवाह पारायण, देवी भागवताचं पारायण केवळ मनुष्य नाही, साधू संत नाही, तर देवादिकांनी केलेलं आहे. वसुदेवाने या देवीचं पारायण केलं, नारदाने या देवीचं पारायण केलं, गर्गाचार्याने या देवीचं पारायण केलं. आणि शीघ्र पर देणारा असल्यामुळे शमंतक म्हणण्याची कथा त्या ठिकाणी येते. त्याचवेळी वसुदेवाला मागील कथा आठवते की त्यांनी कारागृहात असताना गर्गाचार्याच्या मदतीने ही कथा लावली होती. असं देवीचं महात्म्य. आणि इतर ज्या काही देवी महात्म्यामध्ये ज्या काही कथा येतात 10-15, त्या कथांचाही थोडक्यात इथं उल्लेख केलेला या तिसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये. का आपण पुढे देवीच्या महात्म्यात कुठल्या कथा पाहणार. त्यानंतर देवी कोण, देवीचा पती कोण, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपण आजच्या तिसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये बघणार आहोत. आणि अशा रीतीनं ही तिसऱ्या दिवसाची कथा आपण या ठिकाणी प्रारंभ करूया. तर देवी भागवत या पुराणाला एक वेगळाच दर्जा आहे. आणि म्हणून सगळ्या श्रेष्ठ पुराणामध्ये या देवी भागवताची गणना केली जाते. देवीशिवाय आपण पाहिला तर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि अन्य अवतारी जे देव आहेत त्यांना देवीशिवाय, भगवंत या हिच्याशिवाय, आदिमादिशक्तीशिवाय पूर्णत्वच नाही. आपण पाहिलं श्रीमद भागवतामध्ये कृष्ण प्रमुख देवता आहे, परंतु राधेशिवाय कृष्णाला पूर्णत्व नाही. तसंच सीतेशिवाय रामाला पूर्णत्व नाही आणि उमेशिवाय महेश्वराला पूर्णत्व नाही. सर्व देवतांच्या मागे ही शक्तीच आहे आणि त्या शक्तीला आपण अंबा, जगदंबा म्हणतो. ती ऊर्जा शक्ती आहे. ती जर स्त्री यांच्या पाठीशी नसेल तर हे काहीच करू शकत नाहीत. तुम्ही आम्ही देखील चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. सर्व देवता या जगदंबेच्या, या मायेच्या, आदिमायेच्या अधीन आहेत. आणि म्हणून त्या आदिमायेचा आधी उच्चार केला जातो, नंतर देवाचा उच्चार केला जातो. म्हणून आपल्याकडे प्रथाचे सीता, राम, उमा, महेश, राधे, श्याम. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत धर्माचं कार्य करण्यासाठी या भूतलावर अवतार घेतात. आणि त्यावेळेस ही आदिमाय आदिशक्ती त्यांची अर्धांगिनी म्हणून स्त्रीच्या रूपात या भूतलावर तीही अवतार घेते आणि या देवतांच्या मागे शक्ती रूपात उभी राहते. म्हणून शास्त्रामध्ये मातृशक्तीला सर्वात श्रेष्ठ स्थान आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये वर्णन करताना अगोदर काय, मातृदेवोभव, मातेचं आधी नमन केले. मातृदेवोभव, नंतर पितृदेवोभव, नंतर गुरुर्देवोभव. मातेला
देव म्हटलेले, कारण ती आदिमा आदिशक्ती जननी आहे. परंतु पित्यापेक्षा आणि गुरुपेक्षा मातेला श्रेष्ठ स्थान असल्यामुळं अगोदर शास्त्रामध्ये मातेचा उल्लेख आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुर्देव भव. सर्व देवतांमध्ये तिला श्रेष्ठ स्थान आहे. म्हणून पुराणामध्ये, सर्व पुराणात देवी भागवताला फार महत्त्वाचं स्थान आहे. राधेश्याम, जय राधे राधे, राधेच्या नावाचा उल्लेख केला की त्यात आपोआप कृष्ण परमात्मा येतो. श्रीकृष्ण परमात्माची ती आल्हादिनी आहे. कृष्ण परमात्माची ती आदिमाय आहे, आदिशक्ती आहे, ती ब्रह्मांडाची नायिका आहे, या विश्वाची ती स्वामिनी आहे, ती मा परांबिका साक्षात लक्ष्मी आहे, जिच्यापासून हे सगळं जगत तत्व निर्माण झालं आहे. म्हणून राधा म्हणजे आदिमाया, आदिशक्ती, आणि ती मूळ प्रकृती आहे. पद्मपुराणामध्ये या राधेची कथा येते की जिच्या वामा अंगापासून लक्ष्मी आणि तिच्या कलांच्या कोटी कोटी अंशापासून दुर्गा उत्पन्न झाल्या आहेत, असं पद्मपुराणाचा उल्लेख येतो. नारद पांचरात्री या पुराणामध्ये राधेचा अर्ध शरीर भगवंत आहे, अर्ध शरीर राधा आहे, असं वर्णन येतं. ही राधा भक्तपालक आहे, सच्चिदानंद रूपिणी आहे, साक्षात जगन्माता आहे, कृष्णाला आल्हाद देणारी आहे, म्हणून तिला आल्हादिनी देवी म्हणतात. राधा भगवान श्रीकृष्ण परमात्माची शक्ती आहे, आणि म्हणून राधा आणि कृष्ण या दोघात भेदच नाही, राधा कृष्ण एकच आहे. राधा ही कृष्णाची प्रकृती आहे, ती नित्य आहे, निर्गुण आहे. म्हणून कृष्णा अगोदर श्री जो शब्द येतो तो राधावाचक आहे. लक्षात ठेवा, राधा सूचक आहे. भगवंत भूतलावर अवतार घेताना धर्मकार्यात मीही भगवंताची मदत करणार म्हणून आदिमायनं या त्रेतायुगामध्ये सीता म्हणून, तर द्वापारयुगामध्ये राधा म्हणून जन्म घेतला आहे. आपण श्रीसूक्त वाचतो, पुरुषसूक्त पठण करतो. सूक्त म्हणजे वेदातील सूत्र, पुरुषसूक्त म्हणजे विष्णूबद्दल चिंतन, आणि श्रीसूक्त म्हणजे आदिमाय आदिशक्ती लक्ष्मीबद्दल चिंतन, राधेचं चिंतन. श्रीसूक्तात वर्णन असं आहे, पद्मानने पद्मविपद्म पत्रे पद्मप्रिये. पद्मानने म्हणजे कमलाप्रमाण मुख, आणि पद्मविपद्म पत्रे कमळाची पाने, आणि पद्मप्रिय अशी कमळप्रिय असणारी, कमलात कमलपुष्पात निवास करणारी, जिला कमलप्रिय आहे, जिचं मुख कमलाप्रमाणे आहे. आदिती आहे, आदिशक्ती, आदिमाया म्हणजेच राधा. आता या राधेची भागवतामध्ये वर्णन आहे, पण राधेचं चरित्र भागवतात नाही आहे. पण ती वृषभ भानूला वृंदावनात बरसाना येथे एका सरोवरात कमळाच्या फुलात सापडली. त्यावेळी एका पुरोहिताने त्या वृषभ भानूला सांगितलं बरसाना येथे की ही कमळाच्या फुलात विराजमान झालेली आहे, ही साक्षात लक्ष्मी आहे, हिचं उत्तम संगोपन कर आणि हिचं नाव राधा ठेव. ही साक्षात आदिमाय आदिशक्ती आहे, लक्ष्मी आहे. या राधेचा उल्लेख भागवताच्या दशमस्कंदामध्ये रासलीलेच्या वेळी येतो फक्त. पण ही राधा हीच रुक्मिणी आहे. ही राधा वृंदावनात बरसाना या गावानजीच्या एका सरोवरात वृषभ भानू या गोपाळाला सापडली, आणि वृषभ भानूने तिचं पालन पोषण केलं. म्हणून वयाचे 11 वर्ष राधेचे त्या बरसानाला गोकुळात त्या वृंदावनामध्ये गेले. आता या राधेची कथा काय आहे? अंबिकेनं भगवंताबरोबर भूतलावर जन्म घ्यायचं ठरवलं.
तिने त्रेतायुगात सीता म्हणून आणि द्वापरयुगात राधा म्हणून रुक्मिणी म्हणून अवतार घ्यायचं निश्चित केलं. आणि मग आजच्या विदर्भातील पूर्वीचं नाव कौंडिण्यपूर होतं. तिथं भीमक उर्फ भीष्मक नावाचा राजा होता, ज्या कौंडिण्यपुराला आज अमरावती म्हणतात. आणि पूर्वी हा भूभाग मध्य प्रदेशाच्या जरासंधाच्या राज्याजवळ येत होता. ज्या पुतणीनं कृष्णाला ठार मारायचा विषप्रयोग करायचा विडा उचलला होता, ती पुतना लहान मुलांना ठार करत 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 मध्य प्रदेशातून याआधी कौंडिण्यपूरला आली, आजच्या अमरावतीला. आणि तिथं आल्यानंतर तिने त्या महालातील त्या रुक्मिणीला उचलून घेतलं. तेव्हा महालात कुणीतरी येत आहे अशी तिला चाहूल लागली आणि ती रुक्मिणीला घेऊन उंच आकाशात उडाली. राजा भीमकन त्याचे साथीदार त्या महालात येत होते. त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यानं त्या पुतणेनं हिला उचलून आकाशातून आकाशमार्गानं पळण्याचा पळ काढलेला पाहिला. भीमक राजानं त्यांच्या सरदारांनी दूरवर त्यांचा पाठलाग केला, परंतु ती राक्षसीन त्यांना सापडली नाही, उंच उडाली. आणि मग बरं अंतर पार केल्यानंतर भीमक राजाने त्याची साथीदार निराश होऊन परत आले. या पुतणेनं रुक्मिणीला विष पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु रुक्मिणीनं वजन वाढवलं. तिचं वाढलेलं वजन तिला असह्य झालं पुतणेला, आणि पुतणेनं तिला खाली सोडून दिलं. पुतणेच्या हातून सुटून ती हळूच खाली वाऱ्याच्या दिशेनं वृंदावनजवळ आली. वृंदावनजवळ असलेल्या बरसाना या गावाच्या जवळ असलेल्या एका सरोवरामध्ये अलगद कमळाच्या फुलावर विसावली विराजमान झाली. त्या सरोवरात कमळाची खूप फुलं होती. आणि त्या सरोवराजवळ जाणाऱ्या एका मुखियानं, गावाचा मुखिया बरसानाचा, त्याचं नाव होतं वृषभभानू, गोप होता. त्या वृषभभानूनं त्या मुलीला पाहिलं. तिला त्यांनी घरी नेलं. कमलपत्रावर सापडल्यामुळे पुरोहितानं सांगितलं ही साक्षात लक्ष्मी आहे म्हणाले. आणि वृषभभानूनं तिचं नाव राधा ठेवलं. राधेचा वृंदावनामध्ये 11 वर्षापर्यंत उल्लेख आहे. कृष्णाच्या वृंदावनातील जो कार्यकाळ संपला आणि तो मथुरेला गेला, कंसवध झाला, त्याच काळामध्ये कौंडिण्यपुराला भीमक राजाच्या हेराकडून राधेची माहिती मिळाली. आणि भीमक राजे स्वतः कौंडिण्यपुराहून बरसानाला आले. त्यांनी त्या वृषभभानूची भेट घेतली आणि वृषभभानूला सगळा राधेचा वृत्तांत सांगितला. आणि ती राधा माझीच रुक्मिणी आहे, जिचं आम्ही बालपणी नाव रुक्मिणी ठेवलं, असं पटवून दिलं. वृषभभानूलाही खात्री झाली की आपल्याला कमलदलामध्ये या दिवशी या तारखेला सापडलेली हीच कन्या आहे, ज्या तारखेला यांची मुलगी गायब झालेली. आणि मग ही भीमक कन्या रुक्मिणी आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर 11 वर्षाच्या रुक्मिणीला घेऊन कौंडिण्यपुराला भीमक राजे आले. इकडे सर्वांना आनंद झाला कौंडिण्यपुरा. म्हणून 11 वर्षापर्यंत रासलीला खेळेपर्यंत राधा तिथे आहे, रासलीलेनंतर राधा तिथे नाही आहे. आणि म्हणून राधेचा फक्त रासलीलेच्या वेळेस थोडासा 1-2 श्लोकावर उल्लेख आहे, एरवी उल्लेख नाही. कारण राधा ही व्यासांची शुकाचार्याची गुरु होती आणि म्हणून गुरुचं सतत नाव घेणं किंवा एकेरी नाव घेणं योग्य नाही, अवमान करणं योग्य नाही. त्या गुरुचा आदरच मानायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी राधेचा कुठे उल्लेख केलेला नाही. इकडे भीमक राजाचा ज्येष्ठ पुत्र रुक्म्या यानं आपल्या बहीण रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करायचं ठरवलं, पण रुक्मिणीला ते मान्य नव्हतं. मग रुक्मिणीचं हरण करून अंबा माताच्या या जगदंबेच्या मंदिरातून जगदंबेच्या कृपेने कृष्णानं तिचं हरण केलं, पळवून आणली. आणि रुक्मिणी स्वयंवरमधून ही प्रसिद्ध सगळी कथा आपल्याला माहिती. अशी कृष्णाची राधा हीच आदिमय आदिशक्ती रुक्मिणी आहे, भगवती आहे.
जगदंबा आहे, जगज्जननी आहे, आदिमाय आदिशक्ती आहे. तसंच जानकीचं आहे. जानकी देखील देवी भगवतीचाच अवतार आहे. जानकी घ्या, राधा घ्या, सर्व स्त्रिया या भगवतीचेच अवतार आहेत, लक्षात ठेवा. त्रेतायुगामध्ये रावणाचा उन्मत्तपणा वाढला. त्याच्या छळाला ऋषीजन कंटाळले, प्रजाजन कंटाळले, ब्रह्मदेवाला सर्वांनी जाऊन साकडे घातले. त्यावेळी पृथ्वी देखील गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे आली होती. रावणासह त्राटिका, सुबाहू, मारीच, कुंभकर्ण आदी राक्षसांनी मांडलेला उच्छाद या सर्वांनी जगदंबेला सांगितलं. शंकर ही होते. मग हे विष्णू नारायणाकडे आले आणि त्यांनी रावणाने कशा रीतीने त्रिभुवनामध्ये त्रास द्यायला सुरुवात केली सविस्तर सांगितलं. देवादिदेव विष्णूसह मग आदिमायेकडे परत आले. आदिमायेला विनंती केली, साकडे घातले. तेव्हा आदिमाय आदिशक्तीनं क्षीरसागरातून गंभीर आवाजात ती म्हणाली, म्हणजे आकाशवाणी झाली क्षीरसागरातून, काळजी करू नका. रविकुळात दशरथ राजाच्या पोटी विष्णू राम म्हणून जन्म घेतील आणि त्यावेळी त्यांच्या सायार्थ शेष हा लक्ष्मण होईल, पांचजन्य हा शंख होईल, पांचजन्य शंख हा भरत होईल, तर चक्र हे शत्रुघ्न होईल. मी आदिमाय आदिशक्ती लक्ष्मीच्या रूपात जनक राजाची कन्या होईल आणि रामाची पत्नी होईल. शिव हनुमंत होतील, ब्रह्मदेव जांबवंत होतील, धन्वंतरी सुषण होतील, बृहस्पती अंगद होतील, सूर्य हा सुग्रीव, इंद्र हा वाली होईल, अग्नी हा नळ होईल, वायू हा नील होईल. बाकी सर्व देवांनी वानर रूपामध्ये जाऊन अवतार घ्या. हे ऐकून सगळ्या ऋषीमुनींनी जगदंबेचा जय जयकार केला. या अंबिकेनं, या आदिमायेनं, या शक्तीनं रामाच्या सुखदुःखाची भागीदारी होण्यासाठी पद्माक्ष नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला आणि ती जनक राजाकडे पेटीमध्ये प्रकटली. मग तिचं नाव जानकी झालं. पूर्वी त्रेतायुगामध्ये पद्माक्ष नावाचा राजा होऊन गेला. या पद्माक्ष राजाने जगदंबीची आराधना केली, तिचं पारायण केलं, देवी भागवत केलं आणि जगदंबा प्रकट झाली. तिने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितलं. तेव्हा त्याने सांगितलं की माझी इच्छा आहे माते, तू माझ्याकडे कन्या होऊन माझ्या अंगणी खेळावे. तेव्हा देवी म्हणाली, हे राजा, हा विचार बरा नाही. माझा पती परब्रह्म तो काळाचा काळ आहे, त्याच्या अनुमतीशिवाय मी तुझ्याकडे प्रकट होणार नाही आणि झाले तरी तुझ्यावर संकट येतील बरं. पण पद्माक्षानं दुर्लक्ष करून परब्रह्माची आराधना केली आणि त्या परमात्म्यानं, परब्रह्मानं एक फळ दिलं. त्याने ते घरी नेऊन ठेवल्यानंतर 9 महिन्यांनी ते फळ फुटून त्यातून एक कन्या रत्न प्रकट झालं. त्याने तिचं नाव पद्माक्षी ठेवलं. ती उपवर झाली. तिच्या सौंदर्याची कीर्तीन ऐकून अनेक राजांना ती हवीशी वाटू लागली. मोठमोठे तपस्वी, ऋषी, राजे, गंधर्व, यक्ष, चाणूर, विद्याधर असे सर्व तिच्या प्राप्तीची अपेक्षा करू लागले आणि ते तिच्यासाठी पद्माक्षाला छळू लागले. पण त्याने सांगितलं, मी इथं स्वयंवर ठेवणार आहे आणि स्वयंवरात मी सावळ्या पुरुषाशी तिचा विवाह करणार. ते ऐकून राजांना राग आला आणि सर्व राजांनी पद्माक्षावर आक्रमण केलं. हे युद्ध 7 दिवस चाललं. त्याच्यामध्ये पद्माक्ष राजाला वीरमरण प्राप्त झालं. शत्रूंनी त्याची संपदा लुटून त्याचं सगळं नगर उद्ध्वस्त केलं. त्यावेळेस या पद्माक्षीनं तिथं असणाऱ्या एका यज्ञकुंडामध्ये उडी मारली. ती त्यात गुप्त झाली आणि ही राजकन्या पद्माक्षी ब्रह्म अरण्यात प्रकट झाली. त्यावेळेस रावण कुठेतरी जात होता आणि रावणाने त्या पद्माक्षीला पाहिलं. तो तिच्या मागे धावला.
त्याला चुकवण्यासाठी त्या ठिकाणी परत एका यज्ञकुंडाचा तिनं आश्रय घेतला. रावणाने त्या ब्रह्मारण्यातील तो अग्नी यज्ञकुंडातला विझवला, तिला शोधण्याचा प्रयत्न केला, यज्ञाखालची जमीन खणून काढली, पण पद्माक्षी सापडली नाही. तिच्या ऐवजी तिथं 5 दिव्य रत्न मिळाले. ते पेटीमध्ये घालून त्याने पेटी घरी आणली आणि ती पेटी त्याने मंदोदरीला दिली. तो तिला म्हणाला, प्रिय, मी तुझ्यासाठी पृथ्वीवरील अनमोल रत्न यात आणलेली आहेत. मंदोदरीनं ती पेटी आपल्या सेवकाच्या मदतीनं उघडली. उघडल्यानंतर त्या पेटीत पाहती तर एक बालिका तिला दिसली. मंदोदरी अंतर्ज्ञानी होती. तिनं अंतर्ज्ञानानं ओळखलं. ती म्हणाले, नाथ, हे भलतं संकट, हे भलतं विघ्न कशाला तुम्ही घरी घेऊन आलात? अहो, ही पद्माक्ष राजाची अवलक्षणी कन्या आहे. ही फक्त सावळ्या पुरुषालाच वरमाला घालणार आहे. हिच्यामुळे किती घनघोर युद्ध झालं, ज्याच्यामध्ये पद्माक्ष राजाचा वध झाला. हिने अनेक राजांचा संहार घडून आणला आहे. ही येथे राहिली तर लंका उद्ध्वस्त होईल, तुमच्यावर संकट येतील. हिला आधी लंकेबाहेर घालवा. रावणाने आपल्या सेवकांच्या मदतीनं ती पेटी दूर कुठेतरी नेऊन टाका म्हणून सांगितल्यानंतर त्याने जनकाच्या राज्यातील एका शेतात घेऊन पुरली. आता योग असा होता की ते शेत जनकाने एका ब्राह्मणाला दिलं होतं आणि तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून तो पद्माक्ष राजाच ब्राह्मणाच्या रूपामध्ये जन्माला आलेला होता. एका दिवशी त्या ब्राह्मणाला आपलं शेत नांगरायला सुरुवात केली असताना ही पेटी त्याला सापडली आणि राजधन आपल्याकडे नको म्हणून त्याने जनकाला नेऊन दिली. जनकानं उघडून पाहिलं तर मध्ये कन्यारत्न सापडले. त्याला आश्चर्य वाटलं. त्याच वेळेस तिथं नारद प्रकट झाले आणि नारदाने सांगितलं, ही ब्रह्मर्षीची कन्या आहे, आदिमाय आदिशक्ती आहे, हिचं नाव वेदवती होतं, ही उत्तम रीतीनं हिचं पालन कर. ही साक्षात अंबिका आहे, जगन्माता आहे, आदिमाय आदिशक्ती आहे. जनकाने तिचं पालनपोषण केलं, तिचं नाव सीता ठेवलं. जनकाची कन्या म्हणून तिचं जानकी हे नाव पण प्रसिद्ध आहे. अशा रीतीनं ही जानकी, आदिमाय आदिशक्ती आणि राधा ह्या प्रत्यक्ष जगदंबिकाच आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी या कथेचा उल्लेख आलेला आहे. देवी भागवताचे वक्ता व्यास आणि श्रोता जन्मेजय. जन्मेजयाचे वडील राजा परीक्षित यांना तक्षक नाग चावल्यामुळे त्यांची दुर्गती झाली. आता अब्जावधी वर्षापूर्वीची ही कथा आहे, सारस्वत कल्पातली कथा. या कथेमध्ये भागवतातल्या कथेमध्ये त्यामुळे फरक येतोच. भागवतातल्या परीक्षितीची दुर्गती नाही, भागवतातला परीक्षित भागवत ऐकून मुक्त झाला, पण इथं तक्षक नाग चावला आणि त्याची दुर्गती झाली. आणि या दुर्गतीचं निवारण व्हावं याकरता व्यासाने जन्मेजयाला अंबा यज्ञ करायला सांगितला, हे देवी भागवत करायला सांगितलं. आणि त्याने सांगितलं की अंबा यज्ञ हे सत्वर फळ देणार आहे. देवी भागवत श्रवण करणाऱ्या साधकाला देखील धर्म अर्थ काम मोक्ष या फळाचा तो अधिकारी होतो. ही देवी सत्वर पावणारी आहे. बरं, या देवीचं पारायण, देवी भागवत साधू पुरुष सामान्य व्यक्ती यांनीच केलं असं नाही, तर देवाधिकांनी केलं हो. जेव्हा संकटात देव पडले तेव्हा देवीचं भागवत केलं आणि देव संकटात मुक्त झाले. एवढा श्रेष्ठ हा ग्रंथ आहे. 15 दिवसात फळ देणारा ग्रंथ आहे. आणि म्हणून स्वतः हे भागवत कृष्ण परमात्माचे पिताश्री वसुदेव देवकींनी श्रवण केलं होतं. सत्राजित हा सूर्याचा भक्त होता आणि सत्राजिताच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन सत्राजिताला सूर्यानं शेमंतक मणी दिला होता. तो शेमंतक मणी कंठात धारण करून सत्राजित द्वारकेत आला. सूर्याप्रमाणे भासत होता. सत्राजिताला द्वारकेतील लोकांनी दुरून पाहिलं, त्यांचे डोळे दिपले आणि ते कृष्णाला येऊन म्हणले, कृष्णा सूर्य येत आहे. कृष्णाने सांगितलं सूर्य नाही, तो सत्राजित म्हणाले. त्याच्या शेमंतक मण्याचा हा प्रकाश आहे म्हणाले. शेमंतक मणी हे 8 बार सोनं देत होतं. ते रत्न होतं आणि ज्या देशात हे रत्न असेल त्याची पूजा केली जाते आणि त्या
देशामध्ये दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, वाईट स्पर्धा, वाईट दुःख, माया, दैत्य या दुःखाची कारण तिथं उत्पन्न होत नाही. एकदा हा अशा प्रभावाचा मणी राजाजवळ असावा म्हणून उग्रसेनाकरिता तो मणी राजाजवळ असावा या इच्छेनं कृष्णानं तो सत्राजिताला मागितला होता. पण त्यानं दिला नाही. तो मला हा साधा मणी नाही, हा रोज 64 तोळे म्हणजे 8 भार सोनं देतो. आणि पुढे मग काही दिवसानंतर हाच नारदाने मागितला तरी त्याने कृष्णासाठी दिला नाही. पण काय झालं माहिती आहे का, या सत्राजिताचा भाऊ प्रसन्नजित नावाचा त्यानं तो तेजस्वी मणी गळ्यात घातला आणि तो एकदा शिकारीला गेला. शिकारीला गेला असताना त्या प्रसन्नजितला त्याच्या एका सिंहाने त्याचा घोडा मारला, प्रसन्नजितला ठार केलं आणि सिंह तो मणी घेऊन निघाला असताना एका गुहेजवळ आला. त्या गुहेजवळ जांबवान राहत होता. त्या जांबवानाने सिंहाला ठार केलं आणि तो मणी घेऊन त्याने आपल्या मुलाला खेळायला दिला. आपला बंधू तो मणी गळ्यात घालून धारण करून गेला, तेव्हापासून तो आलेला नाही आहे. सत्राजित दुःख करू लागला आणि त्याला वाटले की मण्यासाठी आपल्या बंधूला लोभाने कृष्णानंच मारलं. बरं, ही गोष्ट त्याने काही लोकांजवळ बोलून दाखवली. कुजबूज सुरू झाली. ही कुजबूज कृष्णाच्या कानावर आली. कृष्ण आपल्या सगळ्या द्वारकावासियांना म्हणाला, आपल्या यादवांना म्हणाला, आपल्या जाती बांधवांना म्हणाला की हा माझ्यावर आलेला आरोप खोटा आहे आणि आपण अरण्यात जाऊन त्याचा शोध घेऊ. म्हणून काही द्वारकावासी, काही यादव कृष्णाबरोबर अरण्यात आले. त्या अरण्यात त्यांनी पाहिलं घोडा सिंहाने ठार मारला आहे, तो सिंहही गुहेजवळ मरून पडला आहे. मग त्यांनी असा अंदाज केला की गुहेमध्ये फार मोठं आश्वल राहतं. सगळे त्या यादव सांगू लागले आणि त्याच आश्वनाने सिंहाला मारून हा मध्ये गुहेत नेला असेल. आश्वलाची भयंकर अशी अंधार गुहा परवा व्हॉट्सअपवर कोणतरी जांबवंताची गुहा पाठवली होती. श्रीकृष्ण बरोबर आलेल्या द्वारकावासींनी बाहेर थांबून कृष्ण स्वतः गुहेत गेला आणि ते मुलं त्या अनमोल रत्नाची खेळताना कृष्णानं पाहिल्याबरोबर त्या मुलांनी या कृष्णाला मानवरूपात पाहिले. ते मोठ्याने किंचाळल्याबरोबर जांबवंत पळत आला. एक सामान्य पुरुष समजून जांबवंताने कृष्ण परमात्माशी युद्ध सुरू केलं. दोघांचं तुंब युद्ध सुरू झालं. रात्रंदिवस विश्रांती न घेता युद्ध चालू होतं. द्वारकावासियांनी 12-13 दिवस वाट पाहिली, 13-14 दिवस. आणि त्यांच्या लक्षात येईल का आता कृष्ण काही जिवंत परत येत नाही. द्वारकावासी घाबरले आणि ते आले आणि त्यांनी सांगितले येऊन रुक्मिणीला, कृष्ण परमात्माला, वसुदेवाला. आता त्यांनी सांगितलं की अस्वल फार शक्तिशाली आहे आणि आम्ही मोठ्या दुःखी अंतःकरणाने द्वारकेत परत आलो. कृष्ण आता परत येण्याची शक्यता नाही. वसुदेव, देवकी, रुक्मिणी तिघही दुःखी झाली, चिंता करू लागली. आणि एवढ्यात त्या ठिकाणी नारद महर्षींचं आगमन झालं. नारदानं वसुदेवाला क्षमकुशल विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, आपलं वसुदेव म्हणाले नारदाला, माझा पुत्र श्रीकृष्ण त्या प्रसन्नजितला शोधण्यासाठी अरण्यात गेला. तिथे मेलेला प्रसन्नजित पाहून त्याने त्या गुहेच्या तोंडाजवळ असलेल्या सिंहाकडे, त्या गुहेच्या तोंडाजवळ सिंह मरून पडला होता. तेव्हा या सगळ्या द्वारकावासियांना कृष्णाला असं वाटलं की हा या गुहेत राहणाऱ्या अस्वलाने सिंहाला मारलं आणि तिथं तो मणी घेऊन गेला. म्हणून त्या गुहेमध्ये कृष्ण तो मणी पाहण्यासाठी गेला. आज 14 ते 15 दिवस झाले पण कृष्ण परत आला नाही. म्हणून आम्हाला काळजी वाटते. सगळ्या द्वारकावासियांना सांगितले की तो जांबवंत अस्वल फार खतरनाक आहे आणि आता कृष्ण परत येणार नाही, असं सगळ्यांनी आशा सोडली. सगळ्यांनी आम्ही आशा सोडली आणि आम्ही फार दुःखी आहोत.
कृष्ण परत येण्यासाठी काय उपाय, आम्हाला काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस नारदाने सांगितलं, अंबा यज्ञ करा, देवी भागवत करा, 9 दिवस या देवीचं पारायण करा, तुमचं मनोरथ पूर्ण होईल. कारण देवी भागवत हा अत्यंत शीघ्र फळ देणारा ग्रंथ आहे. आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर देवी भागवत लावावं, श्रवण करावं. ती भगवती अंबा नित्यस्वरूपिणी आहे, ती सच्चिदानंद रूपिणी आहे. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव सर्वावर तिची कृपादृष्टी आहे. तू 9 दिवस तिची आराधना करून 9 दिवस तिचे देवी भागवत श्रवण कर, तुझा पुत्र निश्चित अंबा कृपेनं सुखरूप परत येईल, नारदाने सांगितलं. वसुदेव म्हणाले, नारद महर्षी, आपण जे सांगतो ते यथयोग्य आहे. मला या देवी भागवताबद्दल मला मागील प्रसंग आठवतो, मला मागील स्मरण होते. ज्यावेळेस आकाशवाणीची घोषणा झाली, मला अनुभव या देवी भागवताचा, शीघ्र फळ देणारा ग्रंथ आहे. आकाशवाणीची घोषणा झाली, कंसाने मला देवकीला कारागृहात टाकलं. देवकीच्या 8व्या पुत्रापासून कंसाचा मृत्यू होणार असं आकाशवाणीने सांगितल्यानंतर कंसाने देवकीचे 6 पुत्र मारले. पूर्वजन्मात विष्णूने ठार केलेला काल नेहमी हाच कंस म्हणून जन्मास आलेला होता. मला रात्रंदिवस चिंता वाटू लागली की एक एक करता 6 मुलं कंसाने ठार केले. आता या 7व्या गर्भाचं काय होणार, त्यानंतर 8व्याचं काय होईल. आम्ही दोघेही चिंता करू लागलो. तेव्हा मी गर्गाचार्यांना बोलावलं कारागृहात आणि माझी चिंता सांगितली. त्यांनी मला हे दुर्गा मातेचं व्रत करायला सांगितलं. ते म्हणाले, दुर्गा माता भक्तांच्या संकटाचं निवारण करते, दुःख निवारण करते. तुला जर दीर्घजीवी पुत्र हवा असेल तर तिचं 9 दिवसाचं पारायण कर, तिची कथा श्रवण कर. त्यावेळी वसुदेव म्हणाले, गर्गाचार्यांना म्हणाले की ठीक आहे म्हणाले, परंतु या कारागृहात कशी मी कथा वाचन करणार, याकरता तुम्हीच माझ्यासाठी नवा पारायण करा. गर्गाचार्यांनी त्या वसुदेवाच्या विनंतीला मान दिला. काही ब्रह्मग्रंथ घेऊन ते विंध्याचल पर्वतावर गेले आणि तेथे त्यानं देवीचं भागवत वाचलं, 9 दिवस पारायण केलं. देवी भागवताचं यथासांग पारायण करून ब्राह्मण भोजन केलं. अनुष्ठान पूर्ण होताच आकाशवाणी झाली विंध्याचल पर्वतावर, मुनिवर्य मी प्रसन्न आहे, तुमचं कार्य अवश्य सिद्धीला जाईल. पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी मी विष्णूला आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे विष्णू कारागृहात प्रकट होतील आणि ते प्रकट होतात वसुदेव त्या बालकाला नंदाघरी पोहोचविल आणि तेथे असणारी माया घेऊन वसुदेव परत येईल आणि त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा सुखरूप राहील. ही माया कंसाच्या हाती वसुदेव देईल आणि ती माया कंसाच्या हातून सुटून आकाशात दिव्य माझा अष्टभुजा रूप घेऊन जगाच्या कल्याणासाठी याच विंध्याचल पर्वतावरती स्थानापन्न होईल, देवीनं सांगितलं. आकाशवाणी ऐकून गर्गाचार्यांनी भगवती जगदंबेला नमस्कार केला. अत्यंत प्रसन्न होऊन ते मथुरा नगरीला परत आले. त्यांच्या मुखातून ते देवीचं वरदान ऐकून आम्ही दोघं आनंदी झालो आणि तेव्हापासून जगदंबेचं महात्म्य आम्ही जाणतो. तिच्या कृपेनं कृष्णाचा जन्म झाला आणि पुढे त्याच्या हातूनच त्या कंसाचा वध झाला. ही सारी त्या भगवतीची कृपा आहे. आणि अशा रीतीनं भगवती कृपेनंच कृष्ण प्रकट झाला. पण वसुदेव देवकींना कारागृह येथे भगवान कृष्णाचा जन्म आणि कंसाचे दरवेळी 6 बालकांचा वध करणं हे आश्चर्य वाटतं. कृष्णासारख्या भगवंताचा कारागृहात जन्म आणि मग याला कारण काय आहे त्यांच्या लक्षात आलं की याला कारण वसुदेव देवकीचं प्रारब्ध आहे, कर्मगती आहे. जी कर्मगती देवांनाही टळत नाही तर मानवाला काय टळणार. कर्माशिवाय उत्पत्ती नाही, कर्माशिवाय गती नाही. हे वसुदेव देवकी मागच्या जन्मामध्ये कश्यप मुनी होते.
वसुदेव. आता गवळी म्हणून जन्माला आले. ते पूर्वजन्मातील कर्मामुळे पशुपाल झाले, गवळी झाली. आदिती आणि दिती ह्या कश्यपाच्या 2 पत्न्या त्याही देवकी रोहिणी म्हणून जन्माला आल्या. आता याचं कारण असं काय होतं त्यांचं पूर्वसंचित. तर एकदा कश्यप ऋषीने यज्ञ केला. यज्ञासाठी वरुणाकडून गायी घेतल्या, परंतु त्या गायी त्यांनी परत केल्या नाही. वरुणाने अनेक वेळा मागितला पण त्यांनी दिला नाही. शेवटी वरुणाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली आणि वरुणाने शाप दिला, कश्यपा तू मनुष्य योनीमध्ये गोपाळ होशील आणि तुझ्या दोन्ही भार्याही मनुष्य योनीमध्ये त्यांनाही जन्म मिळेल. त्या दोघी देवकी आणि रोहिणी होतील. आणि अशा रीतीनं मग या वरुणाच्या शापामुळे त्यांना हे पूर्वसुकृतामुळे या भूतलावर जन्म घ्यावा लागला. पण त्यांचे हे एक एक मुलं मारण्याचंही कारण असायचे. एकदा ह्या दिती आणि अदिती या दोघीच होती. एकदा दितीनं आदितीला शाप दिला होता, तुझे 6 पुत्र द्वापार युगात कारागृहात जन्म घेतील, तिथंच मरतील. का शाप दिला? कारण दिती आदिती दक्षच्या कन्या, दोघी बहिणी कश्यपाला दिल्या होत्या. आदितीला इंद्र नावाचा बलाढ्य पुत्र झाला. आदितीला देव झाले होते आणि दितीला सगळे दानव. असाच पुत्र व्हावा म्हणून दितीनं व्रत केलं आणि देवी आदित्यच्या सांगण्यावरून इंद्रानं दितीच्या गर्भाचे तुकडे केले. 49 तुकडे केले. त्याला मरुद्गण पुढे नाव पडलं. आणि त्यावेळेस मग या दितीनं शाप दिला की माझ्या पुत्राला तू मारलं तुझ्या मुलाच्या हातानं. मी तुझ्या मुलाला शाप देत नाही, पण तुला शाप देते की तुला कारागृहात 6 पुत्र तुझे मारले जाते. आणि म्हणून कारागृहात हे पुत्र मारले गेले. स्वयंभू मन्वंतरामध्ये एक अशी कथा येते की या मरीची ऋषीला उरणा नावाची भार्या होती आणि या मरीची ऋषीन उरणापासून 6 पुत्र झाले. ते ब्रह्मदेवाला हसले. तेव्हा अधपतन होऊन हे 6 मुलं दैत्य योनीत जातील असा ब्रह्मदेवाने शाप दिला हसल्यामुळे. पुढे हेच गर्भ कालनेमीचे 6 पुत्र म्हणून जन्माला आले. त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये हे 6 पुत्र हिरण्यकशिपूचे पुत्र म्हणून जन्माले. हे 6 प्रल्हाद एक. आता या हिरण्यकशिपूचे पुत्र म्हणून जन्माला आले. त्यावेळेस त्यांनी ब्रह्मचार्याची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव तपश्चर्या केली. ब्रह्मदेव तपश्चर्या केल्यानंतर हिरण्यकशिपूला राग आला की माझी साधना न करता ब्रह्मदेवाची साधना का केली. माझ्या राज्यात देवाचं नाव कोणी घेऊ नये असा मी फतवा काढला असताना माझे मुलंच माझं ऐकत नाहीत, माझा पिता म्हणून मान ठेवत नाही, माझ्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून त्यांनी आपल्या या मुलांना शाप दिला की तुम्ही पाताळ जाऊन काही काळ निद्रावस्थेत राहून नंतर देवकीच्या पोटी कारागृहात जन्म घेऊन पूर्वजन्मेचा तुमचा पिता कालनेमी हा कंस म्हणून जन्माला येईल आणि तो कंस तुमचा वध करील. अशा प्रकारे या देवी भागवताचे एक वैशिष्ट्य आहे. मूळ कथेमध्ये कथात कथा कथात कथा कथात कथा कथात कथा. मी फार सुंदर या बाबतीत असं बोललो होतो एकदा की जसं आपण भांड्याच्या दुकान गेल्यानंतर तो भांडेवाला आपल्याला दाखवतो डब्यात डबे डब्यात डबे डब्यात डबे ना मावल्या घेतात ते पातेल्यात पातेले पातेल्यात. तसं एका कथेमधून अनेक कथा. आता आपली कथा चालू होती की देवीचं महात्म्य सांगताना देवी ही शीघ्र फळ देणारी आहे आणि 15 दिवसामध्ये कशा रीतीनं कृष्ण परमात्माला शेमंतक मुनी प्राप्त झाला आणि त्या शेमंतक मण्याच्या कथेवरून हिचं पारायण देवीचं पारायण करा असं नारदानी वसुदेवाला सुचवलं आणि त्यावेळेस वसुदेवाला हे मागच्या कथेचं स्मरण झालं. आणि म्हणून ह्या सगळ्या मागच्या कथा आहेत. सगळं देवी भागवत हे फ्लॅशबॅकमध्येच चालतं. मागच्या कथा. मग त्यांना मागची कथा आठवली की हो म्हणले बरोबर आहे. म्हणले देवीचं महात्म्य मी जाणू नये, मला त्याचा अनुभव मागे आलेला आहे. ज्यावेळेस मी कारागृहात असताना हे देवी
महात्मे भागवत गर्गाचार्याने केलं आणि मग त्या देवी भागवतामधून मला ह्या आणि त्या कथेमधून सांगता सांगता मग यांचा वसुदेव देवकीचा पूर्वजन्म, त्यांचा जन्म कसा झाला, मग त्यांना कारागृहात हे 6 मुलं का झाले, या 6 मुलांचा वध कसा झाला आणि कोणी केला, काय केला, कथात कथा कथात कथा कथात कथा ती सुरू झाली पुराण महात्म्याची, देवी महात्म्याची कथा अशा रीतीने या ठिकाणी अजून संपलेली नाही. तर अशा रीतीनं ते म्हणाले की मला ही कथा आठवती म्हणाले. आणि मग त्यावेळेस म्हणाले की नारदा तुम्हीच देवी भागवत करा ना. मग या नारदाने शुभ नक्षत्र शुभ दिवस पाहून कथा प्रारंभ केली. त्या कथा प्रारंभ केली असताना ब्रह्मवृंदाकडून त्यांनी नवार्न जप केला, सप्तशतीचे पाठ केले. 9 दिवस नारदांनी स्वतः कथा सांगितली. वसुदेव देवकीने स्वतः त्या ठिकाणी सुचिरबद्ध बसून सगळ्या गावकऱ्यांनी ते देवीची भागवत ऐकलेलं आहे, द्वारकावासियांनी. आणि कथा समाप्त झाली, ब्राह्मण भोजन झालं, अन्नदान झालं, सगळ्या द्वारकावासियांना भोजन मिळालं, प्रसाद मिळाला. इकडे कथा चालू असताना कृष्णाचं जांबवनाबरोबर युद्ध चालू होतं. इकडे कथा चालून इकडे युद्ध चालू. हे युद्ध जवळपास 28 दिवस झालं. 15 दिवसानंतर कंटाळून लोक आले होते आणि आल्यानंतर कथेची योजना करण्यासाठी 4-8 दिवस झाले आणि नंतर 9 दिवसाचं 9वा पारायण झालं. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी कृष्ण परमात्मा जांबवंतीला आपलं याच्या आणि शेमंतक मण्याला घेऊन आले. तो पण मधल्या काळामध्ये 28 दिवस युद्ध चाललो. कृष्ण भगवंताच्या मुष्टीप्रहाराने जांबवानाला सर्वांग त्याचं ठेचलं गेलं, सांधे निखळले, त्यामुळे तो बलीन झाला. त्याच्या सगळ्या अंगाला घामाच्या धारा लागल्या, तो निस्तेज झाला, शक्तिहीन झाला. त्याने विचार केला की माझ्यापेक्षा बलवान, माझा पराभव करणारा हा श्रीहरीशिवाय दुसरा कोणी असू शकणार नाही. या विचाराने त्यानं रामाचं चिंतन करू लागलं. रामाचं चिंतन करता करता हा जांबवान म्हणजे बघा राम अवतारातील ब्रह्मदेव. रावणाशी युद्ध झालं, रावण मारला गेला आणि राम सीतेसह अयोध्येला आला. त्याचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक करताना त्याने रामाने अनेकांचा सत्कार केला. त्या जांबवंत म्हणाले की रामा, एक इच्छा राहिली, तुझ्याशी मल्लयुद्ध खेळण्याची माझी इच्छा अपुरीच राहिली. तेव्हा रामप्रभू म्हणाले ठीक आहे, ही इच्छा म्हणले पुढील अवतार मी कृष्ण जन्मात पूर्ण करेल. आणि म्हणून अशा रीतीने ही संधी या ठिकाणी या निमित्तानं भगवंताने त्याला दिली होती. जांबवंत थकला होता, त्याची हिंमत शक्ती क्षीण झाली, सांध्याचं चूर्ण झालं होतं, सर्वांगाला घाम सुटला होता, त्याचं शरीर सत्वहीन होऊन तो भूमीवर मूर्छित पडला. तेव्हा त्याच्या छातीवर बसून भगवंत म्हणाले जांबवंत, एकदा डोळे उघडून पाहा ना. अरे आता तरी तुझी मल्लयुद्ध खेळण्याची इच्छा पूर्ण झाली की नाही. त्याच वेळेस राम राम म्हणून जांबवंतानं डोळे उघडून पाहिले तर कृष्ण त्याला रामरूपात दिसला. जांबवंताला राम दर्शन झालं. जांबवंताने रामाला साष्टांग नमस्कार केला आणि मग राम म्हणाले जांबवंता, सध्या मीच कृष्ण रूपात द्वारकेत राहतो. त्यानंतर श्रीकृष्णानं जांबवंतास शेमंतक मण्याची सविस्तर कथा सांगितली. आपल्यावर खोटाळ कसा आला तेही सांगितलं आणि त्याचा शोध घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो हेही सांगितलं. मग जांबवंतानं शेमंतक मण्याची हकीकत ऐकून तो मणी आणि मण्यासहित जांबवंतीही कन्या कृष्णाला अर्पण केली. इकडे गुहेबाहेर असणारी यादव मंडळी घरी आहे. त्यांनी सांगितलं कृष्णाचं तर खरं नाही, आम्ही कंटाळून द्वारकेत आलो. मग द्वारकेत आलेल्या लोकांच्या तोंडून त्या जांबवंताच्या नावाचा, आश्वलाबद्दल, ते त्याच्या पराक्रमाबद्दलचं ऐकून देवकी, रुक्मिणी, वसुदेव सगळं शोक करू लागले. आणि त्यावेळी दुःखी झालेले द्वारकावासी सत्राजितास नाना प्रकारचे दोष देऊ लागले आणि दुर्गादेवीची सगळी आराधना करू लागली. वसुदेवाच्या देवते इच्छेप्रमाणे नारदाने 9 दिवस कथा सांगितली. सर्वांनी कथा ऐकली. कथा समाप्त झाली आणि भगवान श्रीकृष्ण लवकर येतील अशा तऱ्हेचा आश्चर्याचा आशीर्वाद जगदंबेनं दिला.
आणि पुढे लवकर श्रीकृष्ण परमात्मा शेमंतक मणी घेऊन द्वारका नगरीत परत आले. अशा रीतीने हे देवी महात्म्याचा हा एवढा भाव विषय प्रकार इथे या कथेमध्ये सांगितले. पुढे अशा अनेक देवी महात्म्याच्या कथा या ग्रंथात आहेत की ऋतुवाक नावाचा रेवती नक्षत्रावर जन्मलेला, रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावर जन्माला आलेला दुर्गुणी वेसनी हा पुत्र देवी भागवत केल्यामुळे त्याचं व्यसन नाहीसं झालं. व्यसन सुटून तो सुधारला. अशा प्रकारची कथा आहे. त्यानंतर शुद्दुम्नची पत्नी, तो स्त्री झाला शुद्दुम्न. अंबाकृपेनं त्याला परमपदाची प्राप्ती झाली. त्यानंतर मूर्ख उतथ्य, सत्यव्रत त्याचं नाव होतं, खरं बोलत होतं फक्त, महान पंडित झाला. मनोरथाचा पुत्र मनोरमाचा पुत्र मनोरमाचा पुत्र सुदर्शन, देवीच्या कृपेने त्याला राज्य मिळालं, वैभव मिळालं. अशा ह्या सविस्तर कथा आहेत, ज्या कथा डिटेलमध्ये आपल्याला पुढे भक्तांचे अनुभव यामध्ये पाहायचेच आहेत. पण हे सगळं देवीचं महात्म्य सांगणारीच कथा आहेत. प्रत्यक्ष जसं वसुदेव देवकीनं श्रीमद भागवत श्रवण केलं ऐकलं, तसं रामचंद्रानं किष्किंधा वनामध्ये देवी भागवत केलं आणि सीतेची प्राप्ती झाली. ज्यावेळेस रामप्रभू किष्किंधेला ऋषिमक पर्वतावर 4 महिने चातुर्मास पावसाळ्यात थांबले होते. पावसाळा संपला, नवरात्र सुरू झालं होतं, आश्विन महिना सुरू झाला, पण आश्विन महिन्यामध्ये अजून रस्ते वाढलेले नव्हते. म्हणून सीतेचा शोध बाकी होता. आणि तिथं बसून काय करावं, त्या नवरात्रामध्ये आश्विन महिन्यामधल्या पहिल्या दिवशीपासून प्रतिपदेपासून त्यांनी हे नवाह पारायण केलं नवरात्र. नारदानं अगोदर येऊन त्यांना ही कल्पना दिली की आता तुम्ही या ठिकाणी आहात, इथं आहात तुम्ही, 9 दिवस तुमचे सहज या ठिकाणी तुमचं देवी भागवत होईल. नवरात्र सुरू आहे, त्या नवरात्रामध्ये त्या ठिकाणी रामप्रभूंना स्वतः देवी भागवत केले. कृष्ण तर कालीमातेचाच अवतार आहे. तसंच देवी कृपेनं व्रत्रासुराचा वध झाला आहे. देवी कृपेनं तरुण हे म्हातारे च्यवन मुनी तरुण झाले आणि सुकन्याला तरुण पतीची प्राप्ती झाली. देवी कृपेनंच सावित्रीला सत्यवान प्राप्त झाला आणि राज्याची प्राप्ती झाली. भगवती कृपेनं राजा हरिश्चंद्राला स्वर्ग मिळाला. भगवतीच्या कृपेनं तुळशीचा शंखचूडाशी विवाह झाला आणि शेवटी तिला गोलोक प्राप्त झाला. देवीच्या कृपेनं सुरत राजाला आणि समाधी वैश्याला मोक्ष प्राप्त झाला. सुरत राजाला राज्य मिळालं आणि समाधी वैश्याला मोक्ष प्राप्त झाला. ही सप्तशतीमधली कथा देखील या देवी भागवतात येते. देवी कृपेनं व्यासांना पत्नीशिवाय पुत्र प्राप्त झाला. या सगळ्या सुंदर कथा, या सगळ्या कथा देवीचं महात्म्य सांगणार आहेत. ही जगदंबा जिनं या भूतलावरती त्या काळातला आतंकवाद नष्ट केला होता, त्या आतंकवादाच्या सगळ्या कथा सुंदर रीतीने देवी भागवतात पाहायला मिळतात. हे आतंकवादी असणारा महिषासूर, शुंभ निशुंभ, चंडमुंड, रक्तबीज या सगळ्या दुष्ट राक्षसांचा तिनं वध केला आहे. आणि त्या सगळ्या कथाने देवांना कसं सुखविलं, सहाय्य केलं, मदत केली, या सगळ्या कथा आम्ही या देवी भागवतात पाहणार आहोत. शेवटी जन्मेजयानं हे देवी भागवत पारायण श्रवण केलं आणि परीक्षिताला शेवटी मुक्ती मिळाली. भागवतातल्या कथेमध्ये या कथेमध्ये हा फरक आहे. हे जन्मेजयासाठी हे देवी भागवत व्यासांनी सांगितलं. अशा अनेक सनातन पौराणिक अब्जावधी वर्षापूर्वीच्या कथा
आपल्याला या पुराणातून 9 दिवस ऐकायचे आहेत, ज्या कथा इतर कुठे तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत. अशा सत्य कथा आम्ही या पुराणातून, जे देवीचं महात्म्य सांगणारच पुराण. आज आपण या प्रास्ताविकामध्ये देवीचं महात्म्य पाहिलं. आता उद्यापासून पुढे या मूळ कथेला प्रारंभ होणार आहे. पण ह्या मूळ कथेला प्रारंभ होण्यापूर्वी काही गोष्टीची स्पष्टता व्हावी, कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, म्हणजे मग ही कथा तुम्हाला सुलभ होईल, समजेल आणि कथेबद्दल गोडी लागेल, कथेबद्दल आवड निर्माण होईल. म्हणून आपल्या काही शंका आपण या ठिकाणी आता त्या प्रास्ताविकामध्ये थोड्या चिंतन करू, कारण कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय कथा कळत नसते, कथेची गोडी वाढत नसते. आता श्रीमद भागवत 4 श्लोकावर आहे आधारित आहे, पण देवी भागवत केवळ अर्ध्या श्लोकावर आहे. या देवीनं हा अर्धा श्लोक प्रत्यक्ष देवीच्या मुखातून प्रकट झाला. प्रलयानंतर सगळीकडे जग पाणीच पाणी होतं, सगळं पृथ्वी पाण्यात बुडालेली होती, आणि एका वटवृक्षावरच्या पानावरती विष्णू बाल भगवान रूपात प्रकट झालेले होते. त्या पानावर ते आपल्या डाव्या पायाचा अंगठा तोंडात घालून ते विचार करू लागले की या अथांग पाण्यात माझी उत्पत्ती कोणी केली, कशाकरता केली. असा विचार करत असताना भगवतीनं त्यांना दर्शन दिलं आणि अर्धा श्लोक म्हटला, सर्व खल्विदम मेवाह नान्यदस्ती सनातनम. त्या मातेनं त्या अर्धा श्लोकात स्वतः स्वरूप सांगितलं की तीच या जगतीच्या उत्पत्तीचं कारण आहे, दुसरं कोणी नाही. आणि तिच्यासारखं सनातन, तिच्यासारखं पुराण, तिच्यासारखं जुनं कोणीच नाही, तीच आहे. त्याचा अर्थ काय की या प्रलयाच्या आधी मीच होते, आज मी आहे, पुढे मीच राहणार, मी त्रिकालाबाधित सत्य आहे. मग याच अर्ध्या श्लोकावरती व्यासांनी 12 स्कंद 18 श्लोक 318 अध्याय लिहिले. ती म्हणती माझ्या वाचून सनातन चैतन्य दुसरं नाहीच आहे, याचा अर्थ मीच ब्रह्म आहे, हे जगत माझं स्वरूप आहे, मी सनातन आहे, मी त्रिकालाबाधित सत्य आहे. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. मग हा ब्रह्म कोण आहे? देवीने अर्ध्या श्लोकात सगळं सांगितलं की अहम ब्रह्मास्मी म्हटलं म्हणजे देवी भागवतामध्ये मा दुर्गा हीच ब्रह्म आहे असं देवी सांगते. ती सर्वोच्च शक्ती आहे आणि तिला ब्रह्मांडाची मूळ निर्माती मानल्या गेलेली आहे. ती ब्रह्म आहे, या ब्रह्मांडाची मूळ निर्माती तीच आहे. या देवी भागवतामध्ये नारी शक्तीचं ती प्रतीक आहे, जी सर्व जगाची उत्पत्ती करते. प्रथम ही शक्ती आहे, निर्गुण निराकार रूपात प्रकट होते, आणि नंतर ती सत्व रजतम या तिन्ही रूपात प्रकट होऊ शकते. सत्व रूपात तिचं जर तुम्ही रूप पाहाल तर सरस्वती, रजरूपात पाहताल तर प्रत्यक्ष लक्ष्मी, तमोगुणात पाहताल तर तुम्ही काली माता आहे. प्रत्येक रूपात ती प्रकट होते. सात्विक शक्ती तिची ही रचनात्मक क्रिया आहे, सत्याचं प्रतीक आहे. तिची राजसी शक्ती ही जीवात्म्याच्या कर्माचं फळाचं संबंधित त्या फळामध्ये ती बांधते. आणि तिची तामसी शक्ती विनाशकारी शक्ती आहे, भ्रमबाया निर्माण करते. तिच्या त्रिगुणात्मक रूपातून 3 प्रकारची शक्ती प्रकट होते. तिच्या रजोगुणात्मक रूपातून अहंकारी म्हणजे ओम, ऐम ह्रीम क्लीम. अहंकारी म्हणजे रजोगुण. सृष्टीचं रूपाचं, सृष्टीच्या उत्पत्तीचं बीज या रजोगुणामध्ये आहे. अहंकारी शक्ती म्हणजे ऐन. तिच्या सत्वगुणात्मक रूपात ह्रीमकारी शक्ती आहे, आणि या रूपामध्ये प्रतिपालनाचं बीज आहे. ऐम ह्रीम आणि क्लीम संहार हे तमोगुणात्मक बीज आहे.
असे हे 3 मंत्र, असे 3 बीज तिचे आहेत, 3 बीज मंत्र. देवी परंबिका परम सत्य स्वरूपात असून तो निर्गुण निराकार आहे. ब्रह्मांडाचं परम स्तोत्र आहे. सर्वांच्या शाश्वत अंत त्या देवीतच आहे. आणि सगळे देवदेवता, साधू, ऋषी, मुनी, राजे, महाराजे तिच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. तिची मदत घेऊनच ते निर्भर राहतात. ती या ब्रह्मांडाची संहारिका असून तिच्या अष्टभुजेमध्ये 8 आयुध आहेत. हिंदूच्या मताप्रमाणे देवी ही दुर्गा माता ब्रह्मांडाची निर्मिती असून तिला जगज्जननी म्हणतात. देवी दुर्गेला प्रकृती देवी म्हणतात, अष्टांगी भवानी म्हणतात, भगवती म्हणतात, माया म्हणतात. देवी दुर्गा ही परमशक्ती असल्यामुळे दुष्ट राक्षसांचा नाश करून मानव जातीचं ती रक्षण करते. देवी भागवतात ही ब्रह्मांड रूपिणी आहे. ती ब्रह्मांडातील सर्वांचं पालन पोषण करते. सर्व ब्रह्मांडातील सर्व प्राणी मात्रांना चुकाबद्दल क्षमा करते आणि सगळ्या ब्रह्मांडाचं ती रक्षण करते. अशी ही देवी म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे. ब्रह्मांडाची निर्मिती आहे. मग या देवीचा पती कोण? कारण देवी दुर्गा कुंकुम लावते, सिंदूर लावते. हिंदू परंपरेनुसार विवाहित स्त्रीच कुंकुम लावते, भांगेत सिंदूर लावते. आपण देवीला पूजेच्या वेळी हळदी कुंकू वाहून दुर्गेची खना नारायण ओटी भरतो. देवी भागवतामधल्या 3ऱ्या स्कंदात असा उल्लेख येतो की काळ हा दुर्गेचा पती आहे. या 3ऱ्या स्कंदात ते जे ब्रह्म आहे तोच काळाचा काळ आहे आणि ते ब्रह्म मीच आहे असं दुर्गा माता सांगते. याचा अर्थ देवी म्हणते की माझ्यापासूनच व काळापासून ब्रह्मा, विष्णू, महेश उत्पन्न होऊन त्यांना शक्ती प्राप्त होते, मग ते कार्य करतात. आणि म्हणून मीच ब्रह्मा आहे. ब्रह्माचं आणि माझं भौतिक शरीर एकच आहे असं देवी सांगते. देवी सांगते मी ब्रह्मा आहे म्हणजे मीच काळाचा काळ आहे. कारण काळ आणि ब्रह्म एकच आहे आणि म्हणून मी स्वतः ब्रह्म आहे, मी काळ आहे. स्त्री रूपात असल्यामुळे मला त्या काळाची पत्नी मानल्या जातात. कबीर सागर या ग्रंथात म्हटलेलं आहे की काळ व ब्रह्म हे एकच असून ते आणि देवी पती पत्नी आहेत. म्हणजे या काळाची, या ब्रह्माची पत्नी देवी आहे असं कबीर सागर ग्रंथावलीत म्हटलेलं आहे. त्यांच्यापासूनच ब्रह्मांड रचना होते. कोणापासून? या ब्रह्मापासून आणि या देवीपासून. काळ व ब्रह्म यांना शास्त्रात पुरुष म्हटलेलं आहे, तर दुर्गा माला प्रकृती म्हटलेलं आहे. आणि या पुरुष, या प्रकृती या दोघांच्या पासून या जगताची निर्मिती होत असते. ब्रह्मा हा काळ आहे. त्याचा दुर्गेशी विवाह झाला आणि दुर्गेशी विवाह झाल्यानंतर त्यांनी प्रथम पहिले 3 पुत्रांना जन्म दिला. ब्रह्मा रजोगुणात्मक, विष्णू सत्वगुणात्मक आणि शंकर तमोगुणात्मक. हे 3 गुण या सृष्टीचे आहेत. हे तिघं या ब्रह्मांडातील स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक या 3ही लोकांमध्ये जबाबदारीनं आदिशक्तीनं दिलेलं कार्य पार पाडतात. यापैकी एक जण सृष्टीचं सृजन करतो, तो दुसरं तिचं पालन करतो आणि तिसरं तिचं संलय करतो. अशी ती महामाया अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करते आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये हे त्रिदेव उत्पन्न करते. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महादेव आहे आणि त्यांच्याकडनं ती ही संपूर्ण कार्य करून घेते. अशा सगळ्या ब्रह्मांडाची जबाबदारी तिच्याकडे आहे आणि ती या एककाकडे एक ब्रह्मांड निर्माण करून जबाबदारी सोपविते. पण संपूर्ण ब्रह्मांडाला तीच निर्माण करते. या प्रकृतीरूपी दुर्गेनं अन्य 3 रूप धारण केली: सावित्री, लक्ष्मी, पार्वती.
तिनंही 3 रूप धारण करून आपल्या तिन्ही पुत्रांना ब्रह्मा विष्णू महेशाशी विवाह केला. म्हणजे याचा अर्थ काय, हीच आता जरा बारकाईने जर विचार कर तुमच्या लक्षात येईल, हेच ब्रह्म आहे, हीच काळाचा काळ आहे आणि हीच त्या ब्रह्माची ब्रह्म काळाचा काळ पुरुष, तर हीच प्रकृती आदिमाय आदिशक्ती, हीच त्या ब्रह्माची पत्नी होती. ब्रह्माची पत्नी होऊन ही सृष्टीची उत्पत्ती करते, म्हणजे ही माता आहे आणि पत्नी आहे. आता हिनंच या ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलं आणि हीच सावित्रीचं रूप घेऊन त्या ब्रह्माशी विवाह करते, पत्नी होते. लक्ष्मीचं रूप घेऊन त्या विष्णूची पत्नी होते. गौरीचं पार्वतीचं रूप घेऊन त्या महादेवाची पत्नी होते. याचा अर्थ काय, हीच माता आणि हीच पत्नी, हीच ब्रह्मांडाची नायिका, हीच ब्रह्म, हीच काळाचा काळ. ब्रह्मदेवाला ती म्हणाली की माझ्या या शक्तीचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. महासरस्वती सावित्री नावाने ती विख्यात होऊन तुमची पत्नी म्हणून तुम्हाला सहकार्य करेल. सरस्वती लक्ष्मी महाकाली. विष्णूला ती म्हणाली की ही महालक्ष्मी ही तुझी पत्नी म्हणून तिचा तू स्वीकार कर आणि सदैव ती तुला सहाय्य करील. म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि ती शंकराला म्हणाली, हे शंकरा, तू महाकाली गौरीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. 3ऱ्या स्कंदामध्ये सगळं वर्णन आहे. भगवान विष्णू शंकराला सांगतात की ही दुर्गा आपल्या तिघांची माता आहे व पत्नी आहे. म्हणून शास्त्र सांगतं, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. तीच जगज्जननी आहे. या सर्व विश्वाची तीच माता आहे आणि तीच या विश्वाचं कारण आहे. या आदिमायेनं मला दर्शन दिलं होतं, मला चांगलं आठवतं. प्रलय झालेला होता आणि त्याच सगळीकडे पाणीच पाणी होतं. सगळी पृथ्वी पाण्यामध्ये गेली होती, सगळीकडे जलच जल दिसत होतं. आणि मी एका वटपत्रावर असताना माझं रूप लहान होतं, बालरूप होतं. मी डाव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत असताना तिनं मला सांगितलं, मी तुला निर्माण केलं आहे, मी जगज्जननी आहे, साऱ्या विश्वाची माता मीच आहे. आपण तिघंजणं नशीबवान आहोत. ही माता नित्य आहे, आपण नाशवान आहोत. लक्षात ठेवा, ही माता नित्य आहे, सनातन आहे, प्राचीन कालापासून ती विद्यमान आहे. ती आज आहे, उद्या राहणार असून ती पूर्वी होती. म्हणून या सृष्टीतील सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणापासून आपली उत्पत्ती झाली. आणि हे तिन्ही गुण या सृष्टीरूपी प्रकृतीचे असून तीच आपली माता आहे आणि तीच आपली पत्नी आहे. तिच्यापासून मी, माझ्या नाभिकमलातून तू आणि तुझ्या भ्रुकुटीतून शंकर उत्पन्न झाले. तू, मी, शंकर निमित्त असून करती ही आदिमादी शक्तीच आहे. या जगदंबेचे एक वैशिष्ट्य म्हणाले की अन्य देव भोग देत नाही, पण देवी मात्र मुक्ती भुक्ती दोन्ही देते. ती भोगे देतील, भोगातून सोडून मुक्ती देते. भोग भोगून म्हणजे विषयातून विशेष सुख प्राप्त झाल्यानंतर तुमचा संसार सुखी करते. देवी हे भोग मर्यादित रूपात देते. बघा, देवीचा हेतू हा आहे की तुमचा प्रपंच नेटका करावा आणि प्रपंच नेटका झाला तर तुमचा परमार्थ उत्तम होईल. म्हणून देवी तुमच्या प्रापंचिक भोगातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करते आणि परमार्थाला लावते, या भोगातून मुक्तीकडे नेते. हा आदिशक्तीचा खरा हेतू आहे. तुमचा संसार ती सुखाचा इतपत करते की तुम्ही संसारात सुखी होऊन परमार्थाकडे वळावं. त्या भगवतीबद्दल तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न व्हावी. इतपत ती मधाचं बोट लावते आणि तुम्हाला भोग देते आणि तिथून तुम्हाला मग परमार्थाकडे वळवते. तुमचं मन तिकडे वळते, तुमच्या मनाचं उदात्तीकरण करते.
तुमच्याकडनं परमार्थ ध्यान धारणा घडून आणते आणि स्वतःच्या निजधामाला घेऊन जाते. संत देव तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवतात, तसेच देवी ही देहबुद्धीपासून सोडवते. पण तिचं सोडवणं वेगळं आहे. ती अगोदर देहबुद्धीपासून तुम्हाला सोडण्यासाठी तुमच्या या देहाचं दुःख नाहीचं करते. ज्याला मुलगा नाही त्याला मुलगा देते, व्यसनाधीन पुत्राला व्यसनातून मुक्त करते, तुम्हाला निरोगी ठेवते, विद्या देते, धन देते, हे सगळं देते. याचा अर्थ ती विषय देत नाही. जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी त्याचा ती पुरवठा करते. तुमचा संसार थोडा सुखाचा करून ती तुम्हाला अशी सद्बुद्धी देते, बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अशी बुद्धी देते की तुमचं संसारातून मन निघून त्याचं उदात्तीकरण होऊन हे मन परमार्थाकडे लावते. एवढी ती बुद्धी देते. बुद्धिदाता तीच आहे. आणि मग तुम्ही उत्तम प्रकारचा परमार्थ करू शकता. अशाश्वत सुख देऊन तीच या सुखाच्या आभासातून तुमचं मन हळूहळू काढून तुम्हाला शाश्वत सुखाकडे घेऊन जाते. म्हणून देवीला म्हणतात की ती भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देते. प्रपंचात सुखदुःख आहेत, संकटे येतात, देवी ती संकट नाहीसं करते. संकट नाहीसं करते म्हणजे सुख देते, भोग देते. पुढे यातूनच ती देहबुद्धीचा विसर पाडत 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 देहाचे व संसाराचे ममत्व कमी करत करत आपल्याला परमार्थ लावून निजधामापर्यंत पोहोचवते. म्हणून म्हणतात की देवी भोग आणि मुक्ती दोन्ही देते. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य विदेही आहेत, परमहंस असून ब्रह्मचर्याचं पालन करणारे. पण देवी भागवतामध्ये ते गृहस्थाश्रमी आहेत. गृहस्थाश्रम उत्तम संसार करून विविध भोग भोगून त्यांना विधेय अवस्था प्राप्त होते आणि ते मुक्त होतात. देवी भागवतामध्ये जनक राजाचं उत्तम उदाहरण की गृहस्थाश्रमी आहेत. गृहस्थाश्रमी असून राज्याचा सगळा उपभोग घेऊन ते विधेय आहेत. तीच स्थिती त्या शुकाचार्यांची दाखवलेली. म्हणजे ही देवी संसारिकांचा संसार गृहस्थाश्रम उत्तम व्हावा म्हणून त्याचा योगक्षम वाहते. आणि कालांतराने संसार उत्तम झाला की त्या साधकाला साधनेला उपासनेला लावते, बुद्धी तशी देते आणि त्या भक्ताला स्वाध्यायाला लावून ती आपल्या धामात घेऊन जाते, स्वधामाला नेते. अन्यदेव फक्त मोक्षाचे अधिकारी आहेत, परंतु देवी भोग आणि मोक्ष दोन्ही देते. असा हा उत्तम ग्रंथ आहे देवी भागवत. देवी भागवत म्हणजे त्या ग्रंथाची मांडणी नाही, त्याची बांधणी नाही, त्याचं कव्हर नाही, त्याच्या अक्षर नाही, तर त्यातले विचार त्या ग्रंथातले म्हणजे देवी भागवत. ते विचार श्रवण करावे. हे देवी भागवत नीत नूतन आहे. किती वेळा श्रवण केलं तर ते पुन्हा पुन्हा ऐकावंच वाटतं. म्हणून देवी भागवत समजलं आणि त्याप्रमाणे ज्यांनी वर्तन केलं ते भाग्यपुरुष झाले. देवी भागवत कथा ऐकावी, मनात ठसावी, ती आचरणात दिसावी, ते विचार आमच्या मनात उतरावे. म्हणून देवी भागवताचं श्रवण वाचन मनन चिंतन करून ते विचार उपदेश जीवनात आचरणात यावे, म्हणजे आपल्यात बदल घडून येतो. वर्तनाबद्दल क्रिया पालटे तात्काळ ही अपेक्षा आहे देवी भागवताने. म्हणून देवी भागवत श्रवण करून मनन करून चिंतन करून अंबेचा निजध्यास करावा आणि तिचा साक्षात्कार व्हावा. त्या आंबेचा लळा आम्हाला लागावा, याकरता हे 9 दिवसाचं नवाह पारायण आहे की 9 दिवस हा जागर करून आपल्या हृदयातील ती शक्ती आपण जागवावी, तिची प्रचिती यावी. हा या खरा देवी भागवत ग्रंथाचा हेतू आहे. सध्या कलियुग चालू आहे,
म्हणून जागोजागी हे महिषासूर शुंभ निशुंभ थैमान घालत आहेत. सध्याची परिस्थिती पहा जगाची कशी येते. सगळे आसुर आहेत. ही कल्पना सोडा की राक्षस म्हणजे मोठाले दात, मोठाले डोळे, मोठाले कान, मोठाले नाक, ज्याची वृत्ती आसुरी तो राक्षस. तमोगुण रजोगुण ज्याचा प्रबल आहे तो राक्षस. म्हणून पांढऱ्या शुभ्र लॉन्ड्रीच्या कपड्यामध्ये देखील आसूर असू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून कलियुगात हे जागोजागी तुम्हाला महिषासूर, शुंभ निशुंभ, चंड मुंड थैमान घालताना दिसतील. म्हणून तुम्ही त्या भगवतीचं चिंतन करा, व्रतस्थ राहा. ती या असुरांपासून तुमचं सदैव रक्षण करेल, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करेल. या असुरांचा आणि त्यांच्या कृतीचा तुमच्या कुटुंबावर परिणाम ती होऊ देणार नाही. याकरता त्या मातेची उपासना करा, चिंतन करा, तिचा देवी भागवताचं श्रवण सतत करा, तिचं मनन करा. आपण नशिबान आहोत, आपल्याला नरदेह मिळाला. आणि मनुष्यालाच फक्त हृदयातील या शक्तीला जागृत करता येतं, या हृदय शक्तीला जागवता येतं. आणि योनीला हे जमत नाही. सत्गुणाची आमच्या वाढ देवी उपासनेने होती आणि म्हणून तिची उपासना करा, सत्कर्म करा. इतर प्राण्यांना कर्मसिद्धांत नाही, त्यांना शक्तीची उपासना करता येत नाही. मला सांगा, गाईला म्हशीला काय कर्म आहे? गाईला शाळा आहे, तिला शाळेत जायची गरज आहे? म्हशीला भांडे घासायची गरज आहे? नाही ना. मनुष्याला मात्र सर्व आहे आणि मनुष्यासाठी कर्म हे श्रेष्ठ आहे. तुमच्या कर्माला उत्तम गती मिळावी आणि म्हणून भगवतीची उपासना करा, साधना करा, ज्यामुळे तुमच्या जीवनाला आनंद मिळेल. आज तमोगुण रजोगुणामुळे स्त्री शक्तीचा अनादर होतो आहे. पण जी स्त्री या भगवतीची उपासना करेल, या शक्तीची उपासना करेल, मी निश्चयाने सांगतो की तिचं रक्षण ती भगवती माता निश्चित करेल, लक्षात ठेवा. म्हणून तमोगुणानं रजोगुणाने या पूर्ण कलियुगात अनेक तुम्हाला आसुर दिसतील, पण या आसुरापासून रक्षण ती माताच करू शकते. जे त्या मातेचं सतत चिंतन मनन करतात, ती माता अशा भक्तांच्या पाठीशी राहून ती माता या आसुरापासून तुमचं आमचं रक्षण करू शकते. ही स्त्री शक्ती आहे. ती कुटुंबामध्ये विविध रूपानं कार्य करते. ती जननी आहे. ती संगोपन करते बालकांचं, बालकावर संस्कार करते, मुलांना शिकविते, म्हणून ती सरस्वती आहे. वेळ प्रसंगी ती घरामध्ये नोकरी करून आर्थिक हातभार लावते, तेव्हा ती लक्ष्मी आहे. आणि या घराकडे जर कोण्या या तमोगुणी रजोगुणी आसुराने चंडमुंडनी जर वाईट नजरेनं पाहिलं तर ती चंडी रूप धारण करून त्या घराचं रक्षण करते. ती कुमारिका आहे, ती सरस्वती आहे, ती लक्ष्मी आहे, तीच चंडी रूपात आहे. म्हणून तीच खरी ग्रहलक्ष्मी असून घराचे रक्षण करता तीच आहे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये या मातृशक्तीचा गौरव केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे श्रीमती हे देवी भागवत हे अब्जावधी वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या कथा श्रवण करताना मनात कुठलाच संशय नको. त्या काळची परिस्थिती, देशकाल, त्या सर्वांचा विचार करा. हा ग्रंथ अंधश्रद्धेने नाही तर श्रद्धेनं तिला भाजा, श्रद्धेनं या ग्रंथाचा विचार करा. पण अतिचिकित्सा नको. कधी कधी अतिचिकित्सा ही अध्यात्माच्या प्रगतीत बाधा आणते. गीतेत म्हटलेले संशयात्मा विनश्यती. सध्याच्या धकाधकीच्या काळात उठल्यापासून झोपेपर्यंत आमची दिनचर्या ठरलेली असते. 8 तास ड्युटी, 2.5 तास जायला, 2.5 तास यायला, गेला संपूर्ण दिवस. पण आम्हाला धार्मिक कार्यामध्ये भगवतीच्या उपासनेला वेळच मिळत नाही. आम्ही प्रारब्धाधीन आहोत.
खरं तर वर्तमान काळातील प्रत्येक क्षण भगवतीच्या उपासनेतच घालवायला पाहिजे. भगवतीचं चरित्र ऐकावं, देवी भागवताचं पारायण करावं, देवी भागवतातल्या कथा ऐकाव्यात. मग तुमच्या लक्षात येईल की ती किती कृपाळू आहे, दयाळू आहे. माया मोहात पडून आम्ही आमच्या संसाराचं चिंतन करतो. आता तरी आपण वानप्रस्थ आश्रमात आहोत, थोडा वेळ काढावा आणि जगदंबेसाठी देव द्यावा, म्हणजे तुमच्या आमच्या या नरद्याचं सार्थक होईल. म्हणून हा ग्रंथ घरोघरी याचं पारायण व्हावं, श्रवण करावा, असा उत्तम ग्रंथ आहे. या ग्रंथाचा पहिल्या दिवसाचा आपण या ठिकाणी या देवी भागवताचे प्रास्ताविक आणि महात्म्य पाहण्याचा प्रयत्न केला. उद्यापासून आपण देवी भागवताच्या मूळ ग्रंथाच्या सुरुवातीपासून कथेला प्रारंभ करू. झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. जगदंब 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 जगदंब.